हरतालिकेच्या उपवासाचे नियम, हरतालिकेला काय करावे। नमस्कार मंडळी, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। हरतालिकेचा सण खास मानला जातो। या दिवशी अनेक मुली, महिला श्रद्धेने उपवास करतात। गणपतीच्या आदल्या दिवशी असणारा हरतालिकेचा सण महिलांसाठी खूप खास असतो। यात स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी 24 तास उपवास ठेवतात, तर इच्छित वर प्राप्त होण्यासाठी मुली हे व्रत करतात। अनेकदा कामाच्या गडबडीत उपवास केल्यास थकवा येतो आणि शारीरिक ताण जाणवतो। थकवा, अशक्तपणा अशी लक्षणं दिसून येतात। उपवास करतानाही काही गोष्टींची काळजी घेतली तर थकवा जाणवणार नाही। या उपवासाला काय खायचं, काय खाऊ नये याचे सोपे नियम समजून घेतले तर अजिबात उपवासाचा त्रास अजिबात जाणवणार नाही। टिप नंबर 1, अनेक महिला पाणी न पिता हा उपवास करतात, तर काही जणी फक्त दूध आणि फळांचे सेवन करतात। तुम्हाला अशा प्रकारच्या उपवासांचा ताण पडत असेल तर उपवासाचे पदार्थ जसे की बटाटा, साबुदाणा या पदार्थांचा आहारात समावेश करू शकतात, तर तुम्ही तो गोड करून खाऊ शकतात। टिप नंबर 2, जर तुम्ही 24 तासांचा निर्जळी किंवा फळ खाऊन उपवास केला असेल तर उपवास सोडताना आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा, ज्यामुळे अशक्तपणा येणं टाळता येऊ शकतं। उपवास सोडताना ताक, दही अशा पदार्थांचा आहारात समावेश करा। टिप नंबर 3, या उपवासाच्या दिवशी सफरचंद, डाळिंब, अननस, केळी या पदार्थांचे सेवन करू शकता। जास्तीत जास्त पेय पदार्थांचा आहारात समावेश करा। नारळ पाणी, लिंबू पाणी, हंगामी रस, डाळिंबाचा रस, मिल्कशेक या पदार्थांचा आहारात समावेश करा। काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता आणि मनुके यांसारख्या ड्रायफ्रूट्सचे सेवन करू शकता। तळलेले आणि तेलकट पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला धोका पोहोचू शकतो। यामुळे डोकेदुखी, मळमळ यांसारख्या समस्या उद्भवतात। टिप नंबर 4, उपवासाच्या दिवशी चिडचिड, राग करणं टाळा। रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा। जास्तीत जास्त शांत राहा। आपल्या बोलण्यामुळे कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा उपवासाचा फारसा फायदा होणार नाही। घरातील मोठ्या व्यक्तींची सेवा करा। टिप नंबर 5, मन शांत ठेवा, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा। उपवासाच्या दिवशी कोणालाही दुखवू नका, अन्यथा त्याचे फळ मिळत नाही। कोणाबद्दलही मनात द्वेषाची भावना ठेवू नका। सर्वांची प्रेमाने व्यवहार करा। उपवासाच्या दिवशी कोणाबद्दलही चुकीचे विचार करणं टाळा। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।